राखीचा धागा दिसायला छोटासा, पण त्यात दडलेलं प्रेम मात्र आभाळा एवढं असतं. बहिणीच्या हातून भावाच्या मनगटावर बांधला जाणारा हा धागा नात्याची ओढ आणि मायेची आठवण जपतो. पण जो भाऊ आपल्या देशाच्या सीमेवर उभा राहून कोट्यवधी भारतीयांचं रक्षण करतो, त्या फौजी भावांच्या मनगटावर राखी बांधून अत्यंत प्रेमळ आणि कृतिशील उत्तर दिलं आहे नागपूरच्या विद्यार्थ्यांनी. जाणून घेऊयात जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या उपक्रमाविषयी. सणासुदीच्या काळातही आपले सैनिक घरापासून, कुटुंबापासून शेकडो किलोमीटर दूर सीमेवर तैनात असतात. अशा वेळी त्यांना कुटुंबाची उणीव भासू नये आणि संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी एका कुटुंबासारखा खंबीरपणे उभा आहे हा विश्वास देण्यासाठी नागपूरच्या प्रहार वासुदेव लीला मिलिटरी स्कूलनं एक अतिशय सुंदर उपक्रम हाती घेतला आहे. उमरेड रोडवरील कळमना इथल्या या शाळेतले विद्यार्थी सीमेवर लढणाऱ्या शूर सैनिकांसाठी अत्यंत आपुलकीनं आणि प्रेमानं स्वतःच्या हातांनी राख्या तयार करत आहेत. आमची अशी इच्छा आहे की आम्ही सैनिकांना बॉर्डरवर जाऊन राखी बांधावी, कारण आत्ताच ऑपरेशन सिंदूर झालं आणि आपण बघितलं की सैनिक आपल्यासाठी कसे लढले आणि आपण इतके सुरक्षित आहोत. ते आपल्या परिवारापासून दूर राहून राहिलेले आहे. आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण रात्री झोपतो आणि ते लोक जागे राहतात. मी कक्षा 7वीतली विद्यार्थिनी आहे. सैनिकांमुळे आम्ही शाळेत शिकतो, त्यांच्यामुळे आम्ही आनंदाने खेळू शकतो आणि त्यांच्यासाठी आमच्याकडून खूप खूप अभिमान आहे. रक्षाबंधन हे फक्त प्रेमच नाही, भाऊ आणि बहिणीमधलं बंधू प्रेम आहे. सैनिकांनी कितीतरी लोकांची जीव वाचवली आहे, कितीतरी लोकांचे घरं वाचवले आहेत आणि कितीतरी लोकांची आयुष्य वाचवली आहेत. त्यांच्यामुळे आम्ही त्यांना राख्या पाठवत आहोत. मैं 8वीं कक्षा में पढ़ता हूँ. आज हम यहाँ राखी बना रहे हैं. वो हमारे प्रिय सोल्जर्स के लिए बना रहे हैं, क्योंकि जब वो अपनी नींद त्याग के हमारी रक्षा करते हैं तभी हम यहाँ पे सुख से जी पाते हैं. Not all superheroes wear capes, they wear olive greens. मनात अशी भावना ठेवतो की ते राखी त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यांचा संदेश पण आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आमचे जे मुलं आहेत, आम्ही त्यांच्यासाठी इथून आपल्या हाताने राखी बनवून आमच्या सोल्जरासाठी पाठवत आहे. ते इथे येऊ शकत नाही, म्हणून त्या कारण आम्ही त्यांना इथून आपल्या हाताने बनवून राखी पाठवत आहोत. शाळेतल्या प्राथमिक आणि माध्यमिक वर्गातल्या मुलांनी शिक्षकांच्या मदतीनं एकत्र बसून या आकर्षक राख्या बनवल्या आहेत. विशेष म्हणजे या राख्यांवर त्यांनी सैनिकांचा उत्साह वाढवणारे प्रेरणादायी संदेशही लिहिले आहेत. लष्कर, हवाई दल आणि नौदलातल्या जवानांना या राख्या पाठवल्या जाणार आहेत. प्रहार समाज जागृती संस्था याची स्थापना 1994 मध्ये झाली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत आम्ही दरवर्षी जेव्हा राखी पौर्णिमा येते तेव्हा आपल्या सैनिकांना आपण राख्या बनवतो आणि ह्या राख्या आपण सीमेवरती जे सैनिक तैनात आहेत त्यांना आपण पाठवतो. त्या सैनिकांकडून आम्हाला पत्र पण येतात आणि त्यांच्या ऑफिसर्सकडून पण पत्र येतात. खूप कौतुक करतात ते या मुलांच्या मेहनतीचं आणि ह्या पत्र जेव्हा आम्ही मुलांना वाचून दाखवतो तेव्हा त्यांना पण स्फूर्ती मिळते की आम्ही पण भारतीय सैन्यामध्ये भरती. गेल्या वर्षी या शाळेनं तब्बल 2.5 लाख राख्या सीमेवरील जवानांना पाठवल्या होत्या. यंदा हाच आकडा 3 लाखांवर गेला आहे. एक साधा धागा जेव्हा सैनिकांच्या मनगटावर बांधला जाईल तेव्हा तो केवळ धागा नसेल, तर देशातल्या प्रत्येक नागरिकाचं त्यांच्याप्रती असलेलं अथांग प्रेम आणि कृतज्ञतेचं प्रतीक असणार आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी विष्णू गोटापुडे, नागपूर. बीड जिल्ह्यातल्या वरवटी इथल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे गोशाळेनं यंदा पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी एक अत्यंत स्तुत्य पाऊल उचललंय. इथल्या गोशाळेत सध्या गायीच्या शेणापासून पूर्णपणे स्वदेशी हातानं बनवलेल्या आणि इको फ्रेंडली राख्या तयार करण्याचं काम मोठ्या उत्साहात सुरू केलंय. विशेष म्हणजे या केवळ साध्या राख्या नसून यात सीड बॉल म्हणजेच बियांचाही वापर करण्यात आलाय.
यामुळे रक्षाबंधनाचा सण संपल्यानंतर ही राखी मातीत पडली तर त्यातून एक नवं रोपटे जन्म घेणार आहे. या उपक्रमाचा सर्वात मोठा फायदा इथल्या स्थानिक महिलांना होतोय. दिवसभर शेतात राबणाऱ्या या महिला रात्रीच्या वेळी फक्त 1 तास एकत्र येऊन या राख्या बनवतात. एका राखीमागे त्यांना 5 रुपये मजुरी मिळते, ज्यामुळे त्यांच्या संसाराला मोठा आर्थिक हातभार लागतो. एक राखी बनवण्यासाठी जेमतेम 7 ते 8 रुपये खर्च येतो आणि बाजारात ती 15 ते 20 रुपयांना विकली जाते. गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही गोशाळेच्या माध्यमातून राख्या बनवण्याचं काम करत आहोत. ज्या राख्या पर्यावरणपूरक आहेत, इको फ्रेंडली राख्या आहेत, त्या इको फ्रेंडली राख्यांच्या माध्यमातून पर्यावरणाचं रक्षण, त्याच पद्धतीनं गो सेवा, त्याच पद्धतीनं महिलांना आधार देण्याचं काम आम्ही गोशाळेच्या माध्यमातून करत आहोत. कारण की आज आपण पाहतोय की ज्या बाजारामध्ये प्लास्टिकयुक्त राख्या आहेत त्या पर्यावरणाचा ऱ्हास करायले. त्या राखी पौर्णिमा झाल्यानंतर कुठेतरी कचराकुंडीत पडतात आणि नकळत ते कचराकुंडीतील नदी, नाले, ओढे यांच्या माध्यमातून ते जलप्रदूषण करतात, म्हणजे पर्यावरणाचं ते नुकसान करत आहेत. तर आम्ही गोशाळेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक इको फ्रेंडली राख्या हे बनवण्याचं काम चालू केलेलं आहे. त्याला आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या वर्षी अवघ्या 1 किलो शेणापासून तयार केलेल्या राख्यांतून गुजरातमध्ये तब्बल 32,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं होतं. यंदाही पैठण, सांगली आणि पुण्याच्या गुलटेकडी मार्केटमधून राख्यांना मोठी मागणी असून 50 ते 60,000 रुपयांच्या उलाढालीची अपेक्षा आहे. जवळपास गेल्या वर्षी फक्त 1 किलो शेणामध्ये आम्ही 32,000 रुपयांच्या राख्या 1 किलो शेणामध्ये ह्या बनवून गुजरातमध्ये विक्री केलेल्या आहेत. याही वर्षी आम्हाला पैठण असेल, गुलटेकडी पुणे असेल, सांगली असेल, या अनेक भागातून गोशाळेतील गोमय आणि ह्या ज्या बनवलेल्या इको फ्रेंडली राख्या आहेत त्यांच्या ऑर्डर आहेत. 5 वर्ष झालं आम्ही राख्या बनवतात. दिवसभर शेतामध्ये काम करून संध्याकाळी येऊन 1 तास आम्ही 4-5 महिला आहोत, राख्या इथं येऊन आम्ही बनवतात. ह्या राख्या याच्यामुळं आम्हाला घरामध्ये पण मदत होते आणि या राख्यामुळे प्रदूषण काही होत नाही. त्याच्यामुळे ह्या राख्या इको फ्रेंडली आहेत. सगळ्यात कौतुकाची बाब म्हणजे या राखी विक्रीतून मिळणारा सगळा नफा थेट गोशाळेतल्या गायींचा चारा आणि त्यांच्या औषधोपचारांसाठी वापरला जातो. निसर्गाचं संवर्धन, महिलांच्या हाताला काम आणि मुक्या जनावरांच्या पोटाची सोय असा हा अनोखा त्रिवेणी संगम वरवटी गावात पाहायला मिळतोय. दूरदर्शन बातम्यांसाठी रोहिदास हातांगळे, बीड.